वी हॅव टू कीप, यू हॅव टू मेंटेन अ जर्नल, जिथे एक घेतलेला छान डिसिजन मग तिथे ते जर्नलमध्ये लिहायचं का आपण? ॲब्सोल्युटली. आम्ही त्याला म्हणतो की काही एक एव्हिडन्स बेस्ड जर्नलिंग म्हणून असतं. अरे ओके ही एक मीटिंग खूप छान झाली, ही खूप क्रिटिकल होती, ओके बरोबर आहे, हा डिसिजन खूप हार्ड होता मला, बर. पण मी तो घेतला. बर. आता समजा ते लिहिलं हां, आणि तरी डोक्यात तो घोळ सुरू झाला, तर मग रिसेट कसं करावं? घोळ झाला तरी आपण ज्याला म्हणतो प्रॅक्टिस आणि पेशन्स, म्हणजे कन्सिस्टंटली आणि बर. कॉन्स्टंटली करत राहणं. की बर. मी जेव्हा ते लिहिलेलं वाचतो, आम्ही जर्नलिंगमध्ये काय सांगतो, हो. फक्त लिहायचं नाहीये, रिएन्फोर्स झालं पाहिजे. तुम्ही ते वाचा, yes. दररोज वाचा. तर Correct. दुसऱ्या कुणालाही दाखवायचं नाही. आम्ही अगदी Correct. प्रामाणिकपणे सांगतो की आम्हालाही दाखवू नका, इतकं मोकळेपणे लिहा. राईट. आणि ते तुम्ही जर्नलिंग जेव्हा करता तेव्हा तुम्ही ते वाचणं पण गरजेचं आहे. वाचणं म्हणजे फक्त डोळ्यांनी नाही, समजून घ्या. करेक्ट. आता तुम्ही मला सांगा की सपोज मी एक डिसिजन एप्रिलमध्ये घेतला हो. आणि तो डिसिजन मी लिहून ठेवला की मला खरंच वाटलं नव्हतं की मी हा इतका छान डिसिजन घेईन. होय. मला नाही वाटलं की तो मी उत्तम डिसिजन घेतला, पण सगळ्यांनी मला सांगितलं दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. करेक्ट. आणि आता जेव्हा मी तो मे किंवा जून मध्ये वाचतो लिहिलेलं, मी समजून घेतो ते फिलिंग परत. दिस इज रिएन्फोर्समेंट. व्हेरी नाईस. ओके, आणि मग फॅन्टास्टिक. ह्याच्यावर काम करता येणं आपल्याला शक्य आहे. ब्रिलियंट. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर का कदाचित बालपणीपासूनचे हे जे नॅरेटिव्ह आहेत, ज्या स्टोरीज आपण डोक्यात ठेवलेल्या आहेत, ते रिएन्फोर्समेंटनी, आणि रिएन्फोर्समेंट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, आपणच आपल्या छोट्या छोट्या केलेल्या अचिव्हमेंट्स एव्हिडन्स बेस्ड जर्नलमध्ये लिहून काढणे आणि त्या वारंवार वाचणे, म्हणजे आपले फिलिंग्स चेंज व्हायला लागतात आणि हळूहळू त्या टेप्स ज्या डोक्यामध्ये आहे त्याच्या जागी आपण नवीन टेप्स क्रिएट करायला लागतो.